राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खात्याऐवजी ग्रामविकास किंवा ऊर्जा खातं मिळणार असल्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री फडणवीसांकडे, मात्र अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरल्यानंतर अर्थ खातं पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे। याच संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलेलं होतं। मात्र अर्थ खातं आपल्याकडे असावं असा भाजपचा आग्रह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ग्रामविकास किंवा ऊर्जा खातं राष्ट्रवादीला देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची ही माहिती आहे। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, अर्थ खातं आपल्याकडेच राहावं अशी राष्ट्रवादीची मागणी आहे, मात्र आता हे अर्थ खातं सध्या मुख्यमंत्री सांभाळतात, त्यामुळे अर्थ खातं भाजपकडेच राहिलं पाहिजे यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीला गृहनिर्माण ग्रामविकास खातं किंवा ऊर्जा खातं दिलं जाऊ शकते, काय माहिती आहे? नक्कीच, अगदी बरोबर। आपल्याला माहिती आहे की आधी हे खातं अर्थ खातं अजित दादा यांच्याकडे होतं, अजित पवार यांच्याकडे होतं आणि त्यांच्या निधनानंतर पहिलं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आलं आणि त्यावेळी ही जबाबदारी, या खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यायची की नाही असे अनेक चर्चा झाल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करायचा आहे आणि खातं मोठं आहे आणि जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे त्यांनी हे खातं स्वतःकडे घेतलेलं होतं आणि भविष्यामध्ये अर्थ खातं राष्ट्रवादीकडे दिलं जाईल अशी तेव्हाची चर्चा होती। मात्र सध्या अनेक महिने उलटलेत, अजूनही कोणताही जो निर्णय आहे तो झालेला नाही। राष्ट्रवादीचे नेते सध्या ऍक्टिव्ह झालेत आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि कसंही करून हे खातं आपल्याकडेच यायला पाहिजे अशाच प्रकारची चर्चा सध्या ते भाजपच्या मंडळींसोबत ते करताना पाहायला मिळत आहे। या संदर्भात काही आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली जाईल आणि अर्थ खातं हे राष्ट्रवादीला द्या अशी मागणी जी आहे ती पुन्हा एकदा त्यांच्याकडनं केली जाईल। मात्र सध्याची जी माहिती मिळत आहे, भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामध्ये जी चर्चा सुरू आहे, वित्त खात्याऐवजी ग्रामविकास किंवा मग ऊर्जा खातं जे आहे ते राष्ट्रवादीला देण्यासंदर्भातली चर्चा आहे आणि तशा पद्धतीची कारवाई सुद्धा आगामी दिवसांमध्ये होऊ शकते आणि ह्या खात्याऐवजी ग्रामविकास खातं जर दिलं गेलं तर ते सोयीचं ठरेल अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे अमित शहा यांच्या भेटीनंतर या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब होईल, कारण भाजप जेव्हा जेव्हा एखादा निर्णय घेतो महायुती म्हणून तेव्हा केंद्रीय नेत्यांसोबत जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत कोणत्याही विषयांवरती शिक्कामोर्तब होत नाही। राष्ट्रवादीचे काही नेते आज दिल्लीमध्ये आहेत, दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतील, त्यानंतर राष्ट्रवादीने नक्की कोणतं खातं द्यायचं आहे यावरती शिक्कामोर्तब होईल। नक्की सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।